नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। तर आता तुम्ही थंबनेल बघितलं, तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपण रेड पास्ता बनवतोय। आता आज संडे असल्यामुळे ही रेसिपी मी बनवते आणि मुलांना तसेच आपल्याला सुद्धा खूप आवडीचा आहे, पण जास्तीत जास्त मुलांच्या खूप आवडीचा। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी असलेल्या साहित्यांमध्ये ही रेसिपी बनवली आहे मी। तर खूप टेस्टी झाली होती। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे पास्ता घेतलेला आहे मॅक्रोनीचा। तर तुम्ही बघितला, इथे मी पाव किलो घेतलेला होता, म्हणजे 2 कप अंदाजे तो पास्ता होता। तर आता इथे टोपामध्ये पाणी छान उकळून घेतलं। त्याच्यामध्ये बघा पाणी उकळल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि 1 चमचाभर तेल घालायचं आहे। छान पाण्याला उकळी काढली, त्याच्यानंतर हा मॅक्रोनीचा पास्ता त्याच्यामध्ये घालून घेतला आणि इथे बघू शकता हा पास्ता 7 मिनिटांमध्ये छान असा मस्त शिजला जातो। पण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि तेल घालण्याचं कारण म्हणजे छान असा सळसळीत पास्ता आपल्याला इथे तयार होतो आणि छान पास्ता आपल्याला सळसळीत मिळतो। इथे बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी सळसळीत पास्ता तयार झालेला आहे। छान तुम्हाला चमच्यावरती दाखवलं सुद्धा, अगदी 70% आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। आता पुढची तयारी करूया। इथे तेल घातलेलं आहे कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा। त्याच्यामध्ये बघा 3 ते 4 लसूण पाकळ्या मी कट करून घेतल्या होत्या बारीक, त्या घातल्या। त्याच्यानंतर आलं अर्धा इंच ते कट करून घातलंय बारीक। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची कट करून घातली, 1 मिरची घातली बघू शकता। कांदा घातलेला आहे, पाव कप कांदा आहे। टोमॅटो घातलंय अर्धा टोमॅटो, गाजर घातलेला आहे पाव कप। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची घातली आहे। इथे माझ्याकडे जितपत भाज्या होत्या तितपत मी याच्यामध्ये घालून घेतल्या। झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान शिजवून घ्यायचे, म्हणजे अगदी छान सॉफ्ट होतात या भाज्या। आता या भाज्या सुद्धा बघा 2 वेळा मधून हलवून छान शिजवून घेतलेत। या पद्धतीने शिजवून घ्यायच्या। त्याच्यानंतर आपण जो बॉईल करून ठेवलेला जो पास्ता होता तो घालून घ्यायचा। इथे पास्ता घालून छान भाज्यांसोबत मिक्स करून घ्यायचा आहे। यासोबतच आपल्याला इथे पास्ता मसाला भेटतो, तर तो पास्ता मसाला त्याच्यावरती घालायचा आहे। इथे आपला पाव किलो पास्ता आहे, त्याच्यासाठी मी इथे दोन्ही पाकिटं घालून घेते। या पद्धतीने पाकिटं दोन्ही घालून छान आपल्याला पास्ता मसाल्यासोबत हा पास्ता छान अगदी मिक्स करून घ्यायचा आहे। फक्त एक काळजी घ्यायची, आपण 70% पास्ता शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे इथे आपल्याला अगदी हलक्या हाताने पास्ता कुठेही कट व्हायला नको। मग कट झाला तर तो दिसायला सुद्धा तितकासा छान दिसत नाही। त्यासाठी बघा इथे छान अगदी मस्त हलक्या हाताने हलवून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इथे मी 1.5 कप पाणी घालते। आता पाणी घालून बघा आपल्याला झाकण ठेवून परत 3 ते 4 मिनिटांसाठी हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी छान परफेक्ट शिजला जातो। आता त्याच्यासोबतच झाकण ठेवायच्या पहिलं आपल्याला याच्यामध्ये ओरेगानो आणि चिली फ्लेक्स घालायचा आहे। तर इथे अंदाजाने मी 1 चमचा ओरेगानो घालते पाव कपसाठी आणि चिली फ्लेक्ससुद्धा मी 1 चमचाच घालते, कारण आपण पहिलं पण मिरची घातलेली आहे आणि मसाल्यामध्ये सुद्धा थोडंफार तिखटपणा किंवा मीठसुद्धा असतं। तर इथे आपण बघा पास्ता शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे बेतानीच मीठ घाला आणि मसाल्यामध्ये सुद्धा असतं। तर इथे गरज वाटली तरच घाला, नसेल तर मीठ ह्याच्यामध्ये तुम्ही खायच्या वेळेससुद्धा घेऊ शकता। तर आता बघा छान ओरेगानो चिली फ्लेक्स मिक्स करून घेतलं। झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया। इथे बघू शकता झाकण काढून 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढून बघितलं, अगदी परफेक्ट इथे आपला पास्ता बनून तयार आहे। याच्यावरती तुम्ही सुरुवातीला सुद्धा जेव्हा आपण भाज्या घातल्या तेव्हा सुद्धा तुम्ही टोमॅटो सॉस घालू शकता, पण तेव्हा मी घातलेला नव्हता। तर आता बघा इथे थोडंसं टोमॅटो सॉस घालायचा, म्हणजेच इथे मी 2 ते 3 चमचे टोमॅटो सॉस घातलाय आणि छान या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं। अगदी साध्या सोप्या पद्धतीनं घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये मस्त बेत होतो पास्ता बनवला। आणि आज संडेच्या दिवशी मस्त सगळे घरी असतात, तर
पास्ता या पद्धतीनं बनवून सकाळ सकाळी मस्त मजा घेतली पास्त्याची। आणि मुलांना तर तुम्हाला माहीतच आहे खूप जास्त आवडतो। काहीच याच्यामध्ये वेगळं असं काही नाही, अगदी घरात असलेल्या साहित्यांमध्ये मस्त इथे पास्ता बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि हो, आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल। चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।